लाखच्या पुढे गेलेली आहेत। त्याचप्रमाणे चारही बाजूला विस्तार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। लोकांना सर्वप्रथम आम्ही जनजागृती करून कॅमेरे, वॉचमन, नंतर त्याचप्रमाणे ज्या बाहेर जाताना काही सूचना आहेत ते यापूर्वी पण आम्ही दिलेल्या आहेत। आता ह्या जो एरिया आहे पिंपळगावच्या सर्वात शेवटचा एरिया आहे, या ठिकाणी बंद घरं हे टार्गेट करून त्यांनी चोरी केलेली आहेत। आणि याच्यामध्ये आमचे फिंगरप्रिंट, डॉग युनिट, त्याचप्रमाणे सायबर आणि ॲडिशनल SP साहेबांनी पण व्हिजिट दिलेली आहेत। त्याचप्रमाणे आमची क्राईम ब्रँच जी आलेली आहेत ती पण वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही तपास करीत आहोत। यामध्ये गेलेले व्हेकल, त्याचप्रमाणे त्यांनी वापरलेले हत्यार, त्याचप्रमाणे त्यांनी केलेली एंट्री एक्झिट याचा आम्ही पूर्ण अभ्यास करून कुठल्या प्रकारचे ते आरोपी असू शकतात, हे कुठली बाहेरची टोळी आहेत का, ही काही स्थानिक याच्यामधले कोणी आहेत, या पद्धतीचा तपास करीत आहोत। आम्ही नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की आपणाला यापूर्वीसुद्धा आम्ही विनंती केली होती की आपण असे आउटसाईड एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या कॉलनी एरियामध्ये थोडेफार प्रमाणात तरी कॅमेरे लावावेत। त्याचप्रमाणे कमीत कमी एक वॉचमन तरी ठेवावा। आणि आमची जे एक पोलीस व्हेकल आहेत तर पूर्ण गावाला चक्कर मारताना ती प्रत्येक वेळा 1-2 तासांनी त्या ठिकाणी येऊ शकते, वॉचमनला त्या ठिकाणी भेटू शकते। आणि सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला अजून काय उपाययोजना करता येतील या पद्धतीने आम्ही सर्व नागरिकांची मदत घेऊन ते हे करत आहोत। त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पण काही सूचना दिलेल्या आहे। ॲडिशनल SP, SDPO यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचनाद्वारे अजून आरोपींचा मार्ग शोधून त्यांना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करीत आहोत।